नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सरकारनं शेतकऱ्यांकडनं खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे दुग्ध उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाईच्या दुधासाठी प्रति लिटर 6 रुपये तर म्हशीच्या दुधासाठी 10 रुपयांची वाढ देण्यात येणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे अध्यक्ष संजीव कुंकळेकर यांनी दिली. आणि ही दरवाढ आता 1 मे पासून लागू होईल असंही त्यांनी सांगितलं. यामध्ये गाईच्या दुधासाठी 10 रुपये तर म्हशीच्या दुधासाठी 15 रुपयांची वाढ मागण्यात आली होती. त्यापैकी सरकारनं अनुक्रमे 6 आणि 10 रुपयांची वाढ मंजूर केली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. नवीन दरानुसार गाईच्या दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळणार असून त्यावरती 40% आधारभूत किंमत मिळून एकूण 56 रुपये होतील आणि म्हशीच्या दुधासाठी 56 रुपये दर असून 40% आधारभूत किंमत मिळून 78 रुपये 40 पैसे मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्यासोबत या विषयावरती चर्चा झाली होती आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांना प्राधान्य देत ही दरवाढ जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री यांचा आभार कुंकळेकर यांनी मानलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता गोव्यामध्ये दुधामध्ये दरवाढ करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आलेला आहे. परंतु अशीच दरवाढ महाराष्ट्रामध्ये लागू केली का जाऊ शकत नाही किंवा का केली जात नाही, हे देखील आता इथल्या लोकल शेतकऱ्यांकडनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारलं जाते. तर मग तुम्हाला यावरती काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.